कोणते संत अवतरले? चोखाचे हाड विठ्ठल बोलले, कबीरा घरी शेले विनविले, सावता बाबाचे फुले तोडीले. ओरिजिनल भक्ती होती चोखोबाची, सावताची. आपली भक्ती कशी आहे? नुक्ती प्रतिभक्ती, कधी हो सप्त्याची समाप्ती. पोट फुट जर नुक्ती हाणतो, अंदाज बघून चोरून आणतो, पुन्हा पंक्तीला डबल हाणतो. काय नाव हो तुमचं? राजा भाऊ. उखाण्याचा पॉइंट आहे राजा भाऊचा. मिरचीत मिरची लवंगी मिरची, मिरचीत मिरची लवंगी मिरची. राजा मिरचीत मिरची लवंगी मिरची. राजा भाऊ माझा पारशान मी त्याच्या आरची. असा मरायचं एक दिवस. राजा राजा दिसायला सुंदर, मीच फक्त काळा उंदर. हसल्याने माणसाचं आयुष्य वाढतं रे राजा हो. माणसाच्या हृदयात साचलेलं दुःख विनोदच्या पिचकरीने मारलं जातं. म्हणून या जन्मात येऊन खूप हसा हसा. शिव वाजला तर शेजाऱ्याच्या गोदडीत घुसा, पण हाणू नका त्यांचा खिसा, कारण तुमचा चेहरा दिसतो तसा. ही भूमी रे संताची, कुणी बोर नाही ना? नाही तर तुम्ही बोर आणि आम्ही 1-4. लय मुश्किलीने आलो असतो, लय मुश्किलीने आलो. तुम्हाला सांगू का, अडाणी माणूस आहे मी. नाही शिकलो शाळा, पण लहानपणापासून माझ्या अंगात लई. कोण म्हणलं चाळा? मी नाही शिकलो शाळा, पण लहानपणापासून माझ्या अंगात लई चाळा. शाळातले पोहर करायचो, माझ्या संगतीला गिरीने मला पांबड्या, नकट्या नाकाचा भिंबड्या, मुढ्या कानाचा रामड्या, आणि आम्ही चोरायचो लव्हारणीच्या. कोण म्हणलं कोंबड्या तिकडं? ही भूमी रे संताची, ही भूमी रे संताची, भूमी रे संताची, ही भूमी रे संताची, ही भूमी रे संताची, ही भूमी रे संताची. बसराजी किती जीवन चांगलं. दररोज आमच्या गळ्यात हार येत राव. परवा दिवशी नगरच्या खासदारांनी गळ्यात हार घातला. काय आमच्याकडे काय? आम्हाला लोक जपते तितकेच, खाऊ घालते तितकेच, आणि काही जर घोटाळा घालता हानतेत बी. आम्ही याच्यापासून अलिप्त राहिलो, पण आम्ही मोठे झालो. अरे लोकाला कार्यक्रम भेटानाच ना आम्हाला रेटाना. कोणते संत अवतरले? मीरासाठी घेतो विषयाचा पेला, घर काम करीत जनाबाईला. संत सखुचा गुलाम झाला, कानुपत्रांनी चरणावर देह ठेविला. किती अधिकार आहे तुमचा. मीराबाई जनाबाई, पण आताची जना नाही. आताची जना नवऱ्याला म्हणते इना, हाताने पाणी घेना, तू बी पिना. मला बी पिना. नाटी नेसाची गरज नाही, तोंडाला काळा लावायची गरज नाही. बरं तोंडाला मेकअप केला असतं, पण मेकअप करायला जागाच नाही. लय जेवलो रे. अरे मला देशमुख महाराजांनी आणि आमच्या मनोजने लय जेव घातलं. किती जेवलो मी? दशम्या 12, पोळ्या 13, बघून बर कन्या, आणि 14 केळाच्या. 3 किलो शेंगदाणे भाजलेले. 3 किलो शेंगदाणे भाजलेले, खाण्यासाठी जागे व्हारे निजलेले. ही भूमी रे संताची.
हसऱ्या जीवन जगावा बाबा हो. कोणते संत अवतरले? पैठण नगर संत एकनाथाचे. पैठण गंगाच्या कडीचं पैठण. माझं सुद्धा गंगाच्या कडीला शागड बशीच गंगथडी. तुम्हाला भूषण वाटतं गंगथडीला पोहरी द्या राव, पण आमच्याकडे लोक लय बदमाश आहेत. गावात नुसतं पार्टिशन म्हणायला गंगथडी. पुढं माढी माग घराची पडापडी. आमच्याकडे सप्ताह सुद्धा होत नाही, मंदिर नाही. तुम सप्ताची वर्गणी मागलेलं ना, वर्गणी द्या, लिहा लिहा. किती? 100 रुपये देऊ. जेवायला 9 जण येऊ. खायला किलो किलो खाऊ. नाही राहिलं तर भांडायला येऊ. विढला विढला. आपल्या लोकाला लय भांडायचा जोर, म्हणून आपण संथात वनफोर. बाबा एकच सांगतो, भांडण करू नका. प्रत्येक शब्दातले आनंद घेण्यासारखं. भांडण करू नका, कोर्टात जाऊ नका. कोर्टाची पाहेरी आहे लय वाईट, संसार सपाट करीते रे आपला. विठला विठला. तुम्ही बघा, डोळ्या पुढे घ्या. मारवड्याचं भांडण कोर्टात गेलं का? मारवडी कधी ऊस तोडीला गेला का? ब्राह्मण कधी ऊस तोडीला गेला का? मग आपल्यात नशिबात असं का? आपलेच लोक ऊस तोडी, कारण आपल्याला असतात 12 खोडी. आपल्याला आपला माणूस मोठा झालेला आपल्याला खपत नाही हो. काल एक आला मला म्हणतो, प्रभाकर पेढे धर पेढे. म्हणलं कशाचे पेढे? म्हणतो माझ्या सख्या चुलत भावाची 10 लाखाची लॉटरी निघाली, धर पेढे. म्हणलं तुझं आणि त्याचं कोर्टात भांडण देऊन पेढे कसा वाटते तू? तो म्हणतो त्याची लॉटरी निघाली पण त्याचं तिकीट हरपलंय, धर पेढे. विढला विढला. सावध व्हा, सावध व्हा. आपल्या समाजाला साऱ्या लोकांनी बेजार करायला सुरुवात केली. आपल्याला नुसतं बदनाम करून टाकलं, बदनाम. हा ए जे मराठी, अरे मराठी म्हणजे खेकडे. खेकडे खरे खेकडे. त्याला पुढं 2 आकडे, माग 2 ठोकडे, त्याचे पळणे वाकडे तिकडे, असं हिनवतात. म्हणून आपण सर्व एक आहोत, एकाची लेकरे आहोत, एका भाकरीचे तुकडे आहोत, एका झाडाच्या फांद्या आहोत. विठला विठला. एका मावशीने जांभळी दिली, झोपू नका मावशी. काही काही झोपेत घोरतेत, जे घोरते ते लवकर मरत येत. विठला विठला. ज्या गावात एकी ते गाव सुखी, जिथं खाकी तिथं तरी थकबाकी. उतरण शोभती डाळी दुळीनी, स्वयंपाक शोभतो पुरण पोळीनी, घर शोभत लेकरवाळानी, गाव शोभत खेळी मेळीनी. विठला विठला. भांडण करू नका. भांडणाचं तोंड काळ असतं. तुम्ही म्हणता भांडणाचं तोंड काळ, तुझं तोंड लई गोरे का काय? मावशी मी एवढा काळा कशामुळे झालो? त्याला एक कारण आहे. माझ्या वेळेस माझ्या आईनं कोळशे खाल्ली होती. माझ्या बायकोनं वेगळंच नाव घेतलं कालच्या संक्रांतीला. मीराबाई हसत पिली, जहराचा प्याला मिळाला.
मीराबाई हसत पेली जहराचा प्याला आई बापाने वाटोळ केलं काळा नवरुबा दिला तुम्हाला येतं हसू पण माझ्या डोळ्यात माय ना मीराबाई हसत पेली जहराचा प्याला आई बापाने वाटोळ केलं काळा नवरुबा दिला श्रीकृष्णाची मूर्ती सावळी राधा होती गोरी काळा नवरुबा म्हणून मला नावट होती सारी पोटामध्ये जाळ होतो आसरू येते डोळ्यात आई बापाने येडमुडं बांधलं माझ्या 4 वर्ष उपास केली संतोष मातेची हाऊस मधला होती पॅन्ट भांगपट्टीची भांगपट्टी मिळाली नाही मिळालं मला येड काठी घेऊन तिरोळ करता जातं बकऱ्याकडं बकऱ्या बिना जमत नाही त्याला दुसरा धंदा माझ्यापाशी पिंगा घालता लावला म्हणतं 3दा कार्तिक महिन्यात पाणी घातलं शिवशंकराला महामोर भक्तील पण नाही मला पावला पंचप्राणाचं लावून ज्योती वाहत चालल्या गंगेत 1000 पटीचा फरक आहे त्यांच्या माझ्या रंगात पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा झाल्या 4 पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा झाल्या 4 माझ्या नशिबी कसे मिळाले काळे प्रभाकर माझा पिंगा घाली धिंगा 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 अरे वाह बाबा गाव कोणतरी भेटत तुझं हा वाहेगाव मस्त पोरग हो खास ए कुणी बोर नाही ना इथे नाचावं आणि इथं समाज प्रबोधन करावं काय तरुण पोरं तिकडे नाचत आहेत झलक दिखला मै हो तेरा पागल मुंडा तो ही मेरी सुई कुडी पिंग्यापासून राम जन्मले पित्याचे वचन पाळले रावण कुंभकर्ण मारले माझा पिंगा घाली धिंगा माझा पिंगा घाली एवढाच गडी आहे एवढाच गडी जरांगे पाटील सुद्धा एवढाच गडी आहे पण या दोघं सारखेच पण रथी जरांगे पाटील रथी गणेश बाबा महारथी मैं की झाड की पती विढला विढला आणि दोघं सारखेच आहेत जरांगे पाटलाची दाढी आणि गणेश बाबाची दाढी तुम्हाला सांगतो अरे ज्याच्या कानाला केस असतात त्याला बिबळा म्हणतात ज्याच्या मानेला केस असतात त्याला शिव म्हणतात ज्याला दाढी मिशा असतात त्याला धर्मवीर संभाजी म्हणतात ज्याला दाढी नाही मिशा नाही त्याला काहीच म्हणत नाही पिंग्यापासून कृष्ण जन्मला मथुरा सोडून गोकुळी राहिला आणि कंस मामा त्याने मारिला मामा काही बरोबर नाहीत राव गणेश बाबा बाबांनी सांगितलं ना आता मामाले कडू मामा काय कम काय केलं रे शेतकऱ्यांनी कमन एवढे मराठ्यावर टपलात तुम्ही माझा पिंगा घाली धिंगा 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 तुम्ही माझ्या रंगाला हसत आले बेस्ट जीवन जगायच असतो पिंग्यापासून सुदामजी झाले काय सुदामाची भक्ती काय सुदामाच्या बायकोने पोहे बनवले सुगरण होती सुगरण तसं मावशीनं स्वयंपाका सुगरण पाहिजे एक एक सुगरण चपातीला 4 पुडदे काढते चपातीचा चष्मा बनवते वाढता चपाती डोळ्या पुढे धरावी इकडे टीव्ही सुरू करावी काय चपाती हो एक एक मावशी कशी चपाती करते 8 आणे जाडीचा चपाता खाता की झोपाता एका चपातीला एकच पुडदा काढते 2 मधीच मुर्द्याचा मुर्दा पाडते एकच खाय तिकडे जाय आमच्या गावात एक मावशी आहे ती 3 प्रकारचा भात करते खाली जळगाव वर चिखली मध्ये बुलढाणा बाबा हसले बस आणि प्रभाकर कुठेला मूड आला एकच तुम्हाला कार्यक्रम सांगतो दोस्त हो
कोणाची बांधव करू नका, कोणाचे पैसे बुडू नका, एकजूट व्हा. अरे कोण आहे हा माणूस, कोण आहे? जरांगे पाटील फार मोठा त्याग आहे, ही धगधगती आग आहे, भ्रष्टाचाराचा राग आहे. अरे हा तर जिजामातेचा वाघ आहे. विठला विठला अरे हा मराठा समाजाला हवा आहे. अरे हा माझा प्रखर दावा आहे. अरे हा तर सिंहाचा छावा आहे. विठला विठला अरे मुस्लिम समाज सुद्धा म्हणतोय गरीब का बच्चा है. बाबांनी सांगितलं मुस्लिम समाजाने काय केलं त्या मोठ्या आमच्या सागरच्या मुस्लिम समाजाने. अरे 20,000 लोकांना जेवण दिलं. नवल केवडे केवडे नकळे कानवा चिकोडे. विठला विठला अरे मुस्लिम समाज सुद्धा म्हणतोय गरीब का बच्चा है, अच्छा है, सच्चा है, लुच्चा नहीं है. विठला विठला एका जनार्दनी माझा पिंगा, त्यात माझा श्रीरंगा, तू धावरे पांडुरंगा. विठला विठला धावता वेळे रणनीतीच्या धावता वेळे म्हणून तुम्हाला सांगतो सर्वांनी विठ्ठल म्हणा. हाताने टाळी मुखाने नाम एवढंच करायचं. करा काम गाळा घाम मिळवा दाम. कष्ट करा शेती पिकवा मुलांना शिकवा. ए बारकाचे पोर ते तीरलं गाणं गाजलं होतं. माझ्या पप्पांनी गणपती शंकर आणि पार्वती मधात बसलेत गणपती. टुकमुक बघतोय त्यांना. विठला विठला लेकराला शिक्षण शिकवा. शिक्षण माणसाचं करतं रक्षण, काळाला करतं भक्षण, खोटर घेतं ऑब्जेक्शन. याच्यासाठी शिक्षण, शिक्षणाची गरज आजच्या काळात तळागाळात गल्लीबोळात सर्वांना म्हणजे एक सल्ला. आपला जालना जिल्हा शिक्षणाचा करायचा बाली किल्ला. विठला विठला धावत्या वेळात सांगतो धावत्या वेळात मुलीला शिका. माझ्या दोस्ताची मुलगी रत्नागिरीला कलेक्टर आज आता सध्या. मुलीला शिका पण तिच्या हातात मोबाईल देऊ नका. माझ्या दोस्ताची भाशी मोबाईल असला तिच्या पाशी आणि तिने केली काशी आणि तिच्या बापाने घेतली. विठला विठला आणि पाटलाच्या बरोबर तुम्हाला सांगतो मोटरसायकल जरा सांभाळून हाणार आहोत. करंजीच्या घाटामध्ये नवं जोडप परवा दिवशी खाला झालं पा. तरुण पोरं फिरायला गाडी माग बसती त्याची जोडी. मुंडक काढी ती त्याच्या पुढी. मागच्या चाकात अडकती तिची साडी. मग काय शकलाम बुम बुम. सांग नाव सांग ना. काय प्रेम वाटलं बिचारायला हनुमान. ते म्हणले रांगडा मानुशीराव. बैल हंडका पण दांडका बी लागून देत नाही. आणि बाबाचे कार्यक्रम उपस्थिती हे तुम्ही मला पैसे देतात नाही. मला कुठं मंदिर बांधायचं नाही, मला कुठं पंगत घालायची नाही, मला उद्या उसाला खट टाकायचंय. विडाला विडाला तुमच्या जवळ ठेवा. तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या त्यांच्याकडे ध्यान ठेवा. नाही तर तुमच्या दोघांची व्हायची युती. या युतीची तर मला लई भीती. राजकारणात पडू नका दोस्त हो. एकच संघटित या, एकत्रित या आणि जरांगे पाटलाला जबरदस्तीने साथ द्या. हाच आपला देव आहे. विठला विठला विठला.
पुढे घेणार आहो. महाराजांनी किती सांगितलं मी काय सांगू. कानात बोला, कोपऱ्यात चला. जरांगे पाटला जागर मी जर असतो मी कानात काय बोललो असतो. 5 कोटीचा बंगला मुंबईमध्ये, माझ्या बायकोच्या नावावर 5 कोट, माझ्या नावावर 5 कोट. अरे नाही झुकला, अरे नाही विकला, झटला नाही, हटला नाही, बरबटला, ठोकला दंड, फेकला दोरखंड, बंद केले मंत्र्याचे तोंड. हा बाजी प्रभू जिंकला पावन खिंड. विठ्ठला विठ्ठला बरी नव्हे थट्टा, भल्या भल्याची लावलाई बट्टा. सायलेंटली टुडे आय एम व्हेरी हॅप्पी. तुम्हाला प्रश्न पडला असेल कुठेची इंग्लिश सुद्धा फार हाय राय, एवढे 2-4 शब्द पाठ केलेले आहेत. एका माणसाने इंग्लिशचे 3 शब्द पाठ केले. येस नो थँक्यू. पैशाची पिशवी हरवली तुम्हाला सापडली का म्हणले येस देऊन टाका म्हणले नो. 2-4 चपला मारले म्हणले थँक्यू. याला काय महिला मंडळी इथं. ए पाटलाच्या बाया हो, मला तुमच्यात कोण दिसतं सांगू का. ती मर्दानी झाशीवाली, पाठी बांधुनी बाळ, देशासाठी लक्ष्मीबाई लढली सांज सकाळ. मेरी झाशी मैना दुंगी म्हणत सोडी प्राण, तया ना मुजरा पहिला मान, ज्याने देशाला उज्ज्वल केले सावित्रीबाई फुले. मला तुमच्या जिजामाता दिसते पा. ए जिजामाता कोणती. कंपाळ भरून कुंकुले जिजाई शिवबाची, या महाराष्ट्राची राजमाता शोभली. ए आता कंपाळ भरून कुंकू बुडालं ग्रामीण भागामध्ये आहे. मुंबईला काय पराव टिकली टिकली तो पडता टिकली नाही धरून फेकली. तू नाही मापला मी नाही तू. विडला विडला विडला. जिजामातेने किती बाळाला जन्म दिला. लय चुटकुले खाशीत. जिजामातेने किती बाळाला जन्म दिला. 2 बाळाला वाघीण, 2 बाळाला आता 16ला काय चवाली मोहळाला. लय हसली गाडी पोरगी. मस्त जीवन आहे. एकच जिजामाता मध्ये मला एकच पोरग दे, पण कसं दे. बलवान, कुल्लवान, शिल्लवान, पहिलवान, महादेवाच्या पिंडर घेतली आन, नख्यानं फाडतो जहरी अब्दुल खान. अशो मेरे गले लग जा. अरे 2च मिनिटात राजाने ठोकला. विढला विढला लेकर. लेकर गुणवान पाहिजे. माझं पोरग लय गुणवान आहे गणेश बाबा. मला पोरग आहे एक, ते आतापासून करतात दगड फेक. मी कार्यक्रमाला चाललो ना, माझं पोरग म्हणत असतो दादा चाललाच होय रे, मला मुरकू लाण रे तो ह्या मायला. बाबा 24 वर्षाचं पोरग आहे माझं. त्याला म्हणलं बंकट, कारण त्याचं नाव भीमसिंग बाबांनी बंकट ठेवलंय. म्हणलं बंकट 24 वर्षाचं पोरग बंकट. माझी पाठ तुडव रे. म्हणला झोपा भाऊ कोटवर. मी झोपलो, लागला तुडायला. म्हणला भाऊ, म्हणला आऊ मुंडकर पाय देऊ का. मी म्हणलं काय म्हणला. नाही म्हणला मुंडीवर पाय देऊ का. कशी असे. ए काय तो भगत सिंग. काय भगत. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले. देशासाठी लढले ते अमर हुतात्मा झाले. का चेहरे रे हसरे. आज सर्वांचा चेहरा हसतो हसतो. एक दिवस भेसूर दिसतो. भिंतीला टेकून बसतो. उदबत्याचा वास नाकात घुसतो. युग
इकडून खुंटी इकडून खुंटी समोर पिंट्या पिंट्या अंटी कोण मेले कुणासाठी रक्त ओकून नाही फक्त एकच पथ्य परमात्म्याचं नाम सत्य बाकी सर्व मिथ्य शेवटी नामे ते साक्षीला या नामाने प्रल्हाद रक्षिला हिरण्य भोक्षिला कोण आहे का हमारे सामने देवाचं कामच येते देव राखिता या मारील कोण न मोडे काटा हिंडता बन विठला विठला आपण विठ्ठल म्हणा आपल्या लेकराला विठ्ठल म्हणा शिकवा पण या जमान्यात आजी आपल्या नातवाला काय शिकवते भांड्यात तुला बायको कशी कलायची ते म्हणतात गोली ए पिंके तुला नावला कसा ती म्हणते गोला पिंके पिंके नावल्याने मारलेलं ग मी पळून जाईन गेली विठला विठला अरे काय शिकलं जिजामातेने पोराला काय शिकवलं होऊन गेली जिजामाता फक्त अजून 15-20 मिनिटं आहे कारण मला उद्या लांब जायचं बा कार्यक्रमाला ए पण मनोज कुठे बसला मनोज अरे बक्षीस सर्वांनी बक्षीस द्या बरं का हे अरे आपलं जीवनच आहे कलाकाराला 1 रुपया असला त्याला मूड येतो पा ए पण महादेव शहाणे मस्त तो बी काम केलं डबल बक्षीस आणलं महादेव शहाणे पाटील यांनी कुठेला 50 रुपये दिले ते मला रांगडा माणूस पण पक्कडबाजी राव आणि खरंच पक्कडबाजी प्रभाकर कुठे भेटत नाही माणूस पण मला मनाने लई फजिलं हे लाडाचे शब्द आहेत बरं का लाडाचे मला भीमसिंग महाराज मुंगळ्याच म्हणायचे बाबा हा भीमसिंग महाराज क्षेत्र भगवानगड हा जुन्या माणसाला माहिती मला मुंगळ्या म्हणायचे अरे त्यांच्या साचानी मावाळ अरे किती मुंगळ्या मोठा झाला महाराज हे तुम्ही मला पैसे देतात ना हे माझ्या हातातून उद्या बायकोच्या हातात जाणार तिच्या हातातून तिच्या मईच्या हातात जाणार लगेच माझी बायको माहेरला जाणार याच पैशाचे झुंबर करणार आणि मला म्हणणार माझ्या मैनी केली आणि इकडं कुठे मामा बोंबलू बोंबलू मेले विठला विठला हे सर्वांनी भजन म्हणा मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मुखी नाम हाती मुखी नाम हाती मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची राम कादळे भरत पठणे ही ऐशी साक्ष बहुतांची ही मुखी नाम मुखी नाम पिल्ल्याच्या नावाने टाळ्यावर मस्त बाबा खर लग्न झालं का जगला पोरीच भेटणार दम लागतो बरं का उड्या मारायला आले रे सोपं नाही नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी ज्ञानदीप हा दीप नव्हे ही लाईट आहे आता लाईटचं किती वाईट झालं पराव आपल्या देशातली लाईट पळाली शेतकऱ्याचे उभे पिक जळाली तरी शेतकऱ्याला सरकारची करामत अजून नाही या जमान्यात मीटरवाले तोट्यात आकडेवाले फायद्यात कारण मी सुद्धा आकड्याचा सभासद आहे माझा आकडा लाईनमॅननी धरला होता त्यावेळी मी घरी नव्हतो बायको घाबरली मला फोन केला हॅलो हॅलो मला कोण बोलतं
ती म्हणली मी बाबूराव बोलते. अयो विठाला विठाला एकच लेकराला संस्कार द्या. अरे मुलाचे खरी गुरु आई वडील पण बापले खोडील बंड्या एवढी बिळीच्यातून आण रे. काय का विठाला विठाला हे राजू राजू पाटील मुलं किती तुम्हाला? 2 मुली मुलगी नाही ह्याच्या दलिंदर. हे प्रेमाचे शब्द बरं का त्याच्यात दुश्मन एक काय पण कलाकाराबद्दल प्रेम आहे. मुलगी पाहिजे माणसाला. ज्यावेळी मुलगी नांदायला निघती ना ज्यावेळी मुलगी नांदायला निघती ना खूप रडती पण अशी बघत असते माझा बाप कुठं उभा आहे. ज्यावेळी तिला बाप दिसतो माणसं तुडीतच पळते बापाचा गळा पकडते सोडीतच नाही. मुलगी पाहिजे. विठाला विठाला अरे भगत सिंगासारखे लेकरं तयार करा. भगत सिंग जसा जरांगे घडवला संसार केवढाचे जरांगे पाटलाचा संसार मुठभर पण आनंद पोटभर. अरे आलो तर तुझा गेलो तो समाजाचा. बाबांनी सांगितलं कुंकूपासून तयार राहा. विठला विठला भगत काय तो भगत पण आताचा भगत नाही. आताचा भगत शकलाम बुम बुम. सर्वांनी बक्षीस द्या बर का. सर्वांनी बक्षीस काही काही दिलं पण काय काय असतात चिकट आणि ऐकायचं. अरे लय पुढाऱ्याने देश खाल्लाय राजा हो मरणाचा. जो खातो कुटीने जो समाजात फिरतो आयटीने. काही लोक लाखांनी हाणतात त्यांनाच लोक रावसाहेब भाऊसाहेब म्हणतात आणि लोक तक्रार करतात पुरवठ शिक्षेच्या मास्तरची ना अंगणवाडीच्या मास्तरणीची. साहेब अहो आमच्या गावची अंगणवाडीची मास्तरीन घुगऱ्या खाती घुगऱ्या. अरे लोकांनी बँकी खाल्ल्या राव. विडाला विडाला देशमुख पाटील कुठे बसले रामेश्वर हातात आधी चाल उठ. मस्त काय वाटलं लेकराला बस. रामेश्वर किती 100 रुपये दिले बिचारांनी. किती रुपये दिले? 100. अजून लागतो का कोणाचा नंबर? लगेच बांधितो आता कंबर. उद्या बायको लगेच झुंबर. विठाला विठाला काय तो भगत सिंग पण काय तो भगत पण आताचा भगत नाही. आताचा भगत बसतो टीव्ही बघत आणि वाटातच आणि पाणी नसलं तरी त्याचा भागत तसं चलत गाणं म्हणत हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला. हो तुझ्या बापानं पोरगी ढुली गधळवानाच्या. फक्त मुलीला शिक्षण शिकवा राजा हो. मुलीच्या बापा हो पोरीला फक्त शिक्षण शिकवा. अरे या जमान्यात मुलीचा शिक्षणात पहिला क्रमांक. मुलं मोकर शंक मेट्रिकला गेली की फुटले पंख. विठाला विठाला धावता वेळे ब्रह्मदेव त्रिलोक्याला शोधी थट्टेने हरपली बुद्धी झाली नारदाची नारदी. किती लेकर झाली नारदीला? 60. सरकार म्हणता 1 किंवा 2 बस. मला किती लेकर आहेत? मला 2 मुली 1 मुलगा 1च बायको. आलं का ऐकू? 2 बायका करू नका रे. 2 बायकाची हौस गाड्याला दररोज आंघोळ करतो वाड्याला. अरे ते सोडून नाही तर टाकलं आमचं डोकं फोडून. बरे नाही थट्टा भल्या भल्याची लाव जाईल. बरे नाही थट्टा भल्या भल्याची लाव जाई बटा. भल्या भल्याची लावणी बटा.
60 लेकरं नाट दिला, 60 लेकरं. ए आमच्या गावातली शाळा सुटली, सर्व लेकराचा तांदूळाच्या पुढे एक बाई रडू लागली. म्हटलं काकू काय रडायला? काकू बोलले शाळेतले तांदूळ लय बाबा मस्त, हे मला पहिलंच माहित असत, मी ऑपरेशन केलं नसतं. काय समाज खळखळून निघाला महाराज. बरी नव्हे थट्टा भल्या भल्याची लावला बरी नव्हे थट्टा भल्या भल्याची लावला थट्टा रावणाने केली, सोन्याची नगरी बुडविली. थट्टा ज्याशी त्याच भवली. वेड्या वहिनी तर बहिणी सारखी असते पण फसला रे. अरे दुर्योधनाने द्रुपदला छेडलं, भरसभेत ओढलं, तिच्या अंग वस्त्र फाटलं, पण भीमाने तिचं नरडच फोडलं. बरी नव्हे थट्टा भल्या भल्याची लावला भट्टा. बरी नव्हे थट्टा भल्या भल्याची लावला भट्टा. ए धावता वेळे ए गळ्यात माळी घाला. ए मनोज गळ्यात माळे तुझ्या कमरे बेटे माळ घालणार रे. ए देशमुख महाराजाचा भाऊ आहे ना, मस्त आहे रे भावंड यार. गळ्यात माळा घाला, पण आहे ना वारकरीच घरात ते गळ्यात माळा घाला. पण आपल्यात कसं आहे, जिवंतपणी नाही घातली माळ झाला कोंबड बकऱ्याचा काळ. शिजी तू भांड्यान लावी तू जाळ म्हणणारे बरे साडू येतो आमच्या इथं. गळ्यात माळ घाला. अरे काय जीवनात माझं खरं आहे रे. गळ्यात माळ घाला. परवा दिवशी अंबड तालुक्यामध्ये सकलाजी बाबाला 50 माणसं टेम्पो भरून 50 माणसं छातीत का बोकड्या, टेम्पो उलथाला, 50 माणसं खलास, फक्त बोकड्याच राहिला. बरे नव्हे थट्टा भल्या भल्याची लावला ही भट्टा. भल्या भल्याची लावला ही भट्टा. कसं असतं तुमचं बी आलं नाही. तुमचा चेहरा मला निवळ एकनाथ शिंदेवानी दिसतो. फ्रेश जीवन जगायचा दोस्त. आपल्या कार्यक्रमाचं वातावरण कसं आहे, खुशीत भुसभुशीत, दूषित नाही. विढला विढला ए भाग्यवंता गावी भजन कीर्तन. भाग्यवंता गावी भजन कीर्तन. भाग्यवंता घरी भजन पूजना. भाग्यवंता घरी भजन पूजना. भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवंता घरी भजन पूजना. भाग्यवंता घरी भजन पूजना. त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता भाग्यवंता घरी भजन पूजना. त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता घरी भजन पूजना. भाग्यवंता घरी भजन पूजना. जमला का तुझी वाला. ए थट्ट्यापासून सुटले 4 जण. कोण? शुक भीष्माने हनुमान. पण आताचा हनुमान नाही. आताचा हनुमान आई बापाला करतो मारहाण, बायको धरी ती. तुला काय माहिती? या जमान्यात राघुला मिळाली मायना. ही मायना त्याच्या ध्यानातून जाय ना. आणि आई बापाकडे डुकूनच, आई बापाकडे पाहणं डुकून, सासऱ्याला राम राम घालतो खाली मन वाकून, सासूला झोपायला गादी देतो टाकून, मेहुनीला हुरडा देतो फुकून. फुकून देतो मेहुनीला, गोंड गोंड देतो बहिणीला.
बहीण फुगिली गोंडानी असल्या हरामखोराचे हातपाय बांधला पाहिजे गणपती सोंडीनी याला झोडपला पाहिजे कोळप्याच्या आपली भाषा एकच आहे आणि अरे मी तुमचा पाहुणा आहे आणि सारे देशमुख पाटील आहे देशमुख म्हणजे विलासराव देशमुखची भाऊकी विठला विठला खट्ट्या बाजू बघ हनुमान सुटला हनुमान कोणता हनुमान धन्य धन्य अंजनीचा सूत त्याचे नाव जनार्दनी सांगे सर्वाला थट्ट्याला भेऊन तुम्ही चाला नाही तर नेहीन नरक कुंडाला विठला विठला धावता वेळे राजा हो उद्या बाबांचा कार्यक्रम मुंबईला आहे राजा हो म्हणून धावता फक्त अजून 10 मिनिटं आता शांत बसा कुणी उठून जाऊ नका जे उठून जाईल त्याला चिकनगुन्या होईल मी सुद्धा चिकनगुन्याचा पेशंट तरी राहिलो नाही अपशंट राहिलो असतो तो मनोजच्या यादीतून सस्पेंट विठला विठला एकच सांगतो ए पंढरपूरला जाऊ नका चारीधामला जाऊ नका फक्त आई बापाची सेवा करा किती आईचे उपकार आहेत मी एवढा काळा धुंब्या झालो मी कशामुळे झालो फुकट झालो नाही मी आईचं दूध पिलो पण गणेश बाबा आई मेली माझी आई गेली माझी अरे इंदुरीकर सुद्धा प्रभाकरच्या घरी आले राव तुम्हाला माहित नव्हतं माझी आई गेलेली रामारा ढोकनी फोन केला संजय बाबांनी फोन केला मी लय मोठ्याच्या पकडी मधला माणूस आहे रे राजा किती आईचे उपकार मरेपर्यंत माझी आई मला मुंगळच म्हणाली दुधावाल्याला म्हणायची ए रामू माझं मुंगळ पाहिलं का रे पुन्हा कधी मिळणार आहे राजा आई ए किती आईची उपकार आईने लहानचा केला मोठा पुढे बेमान झाला बेटा आणि बायकोच्या हातातच देतो राजा बी मला वनवाटा आईच्या मांडीवर मुतलं आईने याचं कंबर धुतलं पण बेट बायकोच्या गोतातच गुतलं ए चोळी बांगडी करीत नाही बहिणीला दिवाळीला घेऊन तुम्ही हुनीला आई बाप धाड तू कामाला सासू सासरे घेऊन जा तू चारी धामाला ए मेहुनीच्या लेकराला म्हणतो इकडं बाबड्या बहिणीच्या लेकराला म्हणतो होय तिकडं गाबड्या विठला विठला एक वेळ सर्वांनी भजन करा आधी पुरुष मंडळी लाजायचं नाही रे ए काय लाजायचं रे तिथं आपण कशा घोषणा देतो तिथं लाजतात का येऊन येऊन येणार कोण तुमच्याशिवाय आहेच कोण अरे आमच्या जीवावर झाले मोठे घेती गुलाल बांधती फेटे आज कळले जहरी भुजंगाचे मुखवटे विठला विठला अरे जरांगे पाटील स्वच्छ इंद्रायणीचा घाट आहे ही हुसळलेल्या अरबी समुद्राची लाट आहे लक्षात ठेवा पाटलाची तुमची गाठ आहे जरांगे पाटील जरांगे पाटील एक स्वच्छ हिरा आहे निळ्या आकाशात चकचकणारा ध्रुवाचा तारा आहे अरे हा कोरा आहे म्हणून महाराष्ट्र त्याचा दरारा आहे विठला विठला आता सर्वांनी भजन म्हणा नामदेव जनाबाई सुरात म्हणा सुरात बेसुरात ना कांगा सुरात म्हणा ना 1 4 पुन्हा डबल स्पीकर मध्ये म्हण नका मला तुमचं लय वर्णन करायचं दोघांचं आणि बाबांनी काय पका जोडला गोड
आणि आपले लेकरं मोठे व्हावं ते. आता सर्वांनी भजन म्हणा. पुरुष मंडळी जे भजन म्हणतील ना त्याला आमदार फंडाची एक विहीर काय येऊन देत नाही आपल्या वाट्याला. हे आता म्हणलो असतो कडे एक शिवीच माझ्या तोंडाला आलती पण मी स्टेजवर हे आपल्या गावातली गावात पार्टिशन लावते तर त्यांची पोळी भाजून घेतात. या जमान्यात खरं मरत मोकार चरत खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपोळी खरं घेतं गटकळीन खोटं चाललं पाटकुळी. आज नुसतं म्हणायचं भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावर माझे प्रेम आहे. कोणाचं प्रेम आहे देशावर? तुम्हाला कुठे देशप्रेमी दिसला? तुम्ही कुठे देशप्रेमी पाहिला? अमिताभ बच्चनचा पाहिला असेल पण खरा देशप्रेमी भगतसिंग ज्यांनी त्रिरंगा फडकविला गळी फास अडकविला. विठला विठला किती माझी बोलण्याची स्पीड आहे राव. भात दुखतो माझा. आता सर्वांनी भजन म्हणा. आता नामदेव जनाबाई नाही जमलं नाही आलं ना सुरात म्हणा. आता माझ्या बया माणसाला आवाज बघा तुम्ही. नामदेव जनाबाई. वा हा आवाज कुणाचा? माझ्या आईचा माझ्या बहिणीचा माझ्या वहिनीचा. काय आवाज आहे राव? का त्यांना काही व्यसन नाही आपलं व्यसन. मोदी एसट्या फुकट आणि राशन फुकट कशाला रे आम्हाला ती? आम्हाला राशन फुकट नको आणि एसटी फुकट नको. आमच्या कापसाला 15,000 रुपये भाव दी. काय करते आम्ही काय भिकारी आहेत काय? आमच्या उसाला 5,000 रुपये टन भाव दी. नाही आम्ही छत्रपती आहोत. विठला विठला आता पुरुष मंडळी पण पुन्हा डबल. नामदेव जनाबाई नाहीच महिला मंडळ बघा तुम्ही. आता नामदेव जनाबाई. वा महिला मंडळ म्हणजे मुंग्याची रांग एकच लाईनीत. पुरुष मंडळ म्हणजे मुंगळ्याची तुम्ही नाही. आता तुम्ही बाद झाले. चला महिला मंडळ तुम्हीच म्हणा. किती अधिकार आहे तुमचा? सिंधुताई सपकाळ पुढे 3 वेळेस कार्यक्रम झाला माझा बाबा. माझी शासन तिथं दरबार शासन दरबारी माझी नियुक्ती केली आणि मला शासनाचा पगार मिळतो राजा. शासनाचा पगार मिळतो. ती म्हणजे अरे प्रभाकर कुठे? अरे अडाणी माणसं इतिहास लिहितात आणि सुशिक्षित म्हणतात तो इतिहास वाचतात. विडला विडला महिला मिळेल तुम्हीच म्हणा. आता नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई म्हणजे शब्द तेच आहेत पण चाली थोडा लपकाय बाकी काही नाही. लाजच नाही मावशी. नामदेव जनाबाई. नामदेव जनाबाई. सोपन काका मुक्ताबाई. डबल यायला ते डबल यायला ना. सोपन काका मुक्ताबाई. शिवाजी राजे जिजाबाई. टाळी काही वाजत नाही. विठला विठला एकच कार्यक्रमात सांगत असतो. जातीवाद करू नका रे. अरे अरे मुस्लिम समाजाने आपल्या आरक्षणाला पाठिंबा दिलाय. अरे छत्रपती शिवाजी महाराज तोफखान्याचा प्रमुख कोण? इब्राहिम खान. राजाचा जहाज आरमारचा प्रमुख कोण? दौलत खान. राजांचा सरसेनापती नूर खान. राजांचा एकनिष्ठ विश्वास वकील काजी हैदर. अफजल खानाचा वध करण्यासाठी वाघनखी बनवणारा कोण? रुस्तुमी जमाल. म्हणून महाराष्ट्राचा बुलंद माझा जानता राजा. हिंदुस्थानचा सुगंध माझा जानता राजा. महाराष्ट्राचा बुलंद आवाज जानता राजा. महाराष्ट्राचा बुलंद आवाज
डेकोरेशन तू दे का? अरे बघा त्यांनी ओळखीलं कामाला. पूनम मग तुम्ही नाहीत का गावातली? मग त्यांनी बक्षीस दिलं पण तुका येडा ऐक काय देव? लय देव देईन तुला. हे सर्वांनी बक्षीस द्या. कोणाला बक्षीस नसेल ना कुणी कापूस सुद्धा द्या. मी कापूस घेतो. मला या सीझन मध्ये 29 क्विंटल कापूस जमला. इथं काही मिळाला कापूस. हे मला पुण्या. पूनम लग्न झालं का तुझं? मस्त मेहनती पोरग आहे. यू ट्राय अगेन अँड अगेन यू आर सक्सेसफुल. मस्त माणसाने प्रेम करावं काम करावं. पण आमच्या गेवऱ्यात गेले तरुण पोर खिशात नाही शिवराई आणि हमेशात काय बापाचं गठुडे काय तिथं गेवराईला. घेणं ना देणं खिशाला 2-2 पिणं दुसऱ्याचा धुणं याचं काय चाललं त्याचं काय चाललं. अरे तुझं ढोपर कोल्यानी खाल्लं. तुझ्या घराचं भितड उरलं. अरे मुस्लिम लोक बघा तुम्ही. मुस्लिम लोक धंदा करती भंगार गारीगार थंड मिटार आपले पेती कोटार रोडवर आडवी ती मनोज काढी ती मोटार. विठला विठला बस जास्त काय बोलत नाही तुम्हाला. आता धावता वेळ झालाय आणि एकच तुम्हाला जातो सांगतो. शेवट लग्नात फुकट खर्चा करू नका. कर्जात बुडून मरू नका. खोल पाण्यात शिरू नका. अरे कमी पैशात लग्न करा. पाटील लोक हो आपण 100 एकर वले आज 2 एकरवर आलो. सावधान. कमी खर्च करा. किती महागाई झाली तुम्ही स्टँड मध्ये बघा. झुणका भाकर 1 रुपयाला. संडास करायचे असे 11 रुपयाला आहे बाबा. विठला विठला आणि विनोदातूनच समाज प्रबोधन असतं. विनोदातून घ्या बाबा हसून. घ्या बाबा हसून. एक दिवस जायचं तोंड वासून. मग चालल्यावर बायको रडते. मग चालले का चालले का? चालले नाही चालिलेत. मग बायको म्हणती उठून बसा ना. उठून बसा ना. मला बोला ना. तुम्ही सांगा. हे जर उठले उठत नाहीत पण समजा जर उठले आणि बोलले थांबा. मागची मागण पुढची पुढं. गाडग्यावाला दारूच्या दुकानात. ए याकूब ए बेकूब म्हण बाबा. द्वेष करू नका कुणी कुणांचा. सर्वजनांचा बापच एक. विठ्ठल पिता रुक्मिणी माता विठ्ठला विठ्ठला. अरे कमी पैशात लग्न करा. मी परवा दिवशी जालन्याला मारोडीच्या लग्नाला गेलो. लग्नाला फक्त 25 मारोडी सारे मारोडी भोर भुसुक मी चकटा काळा जार. त्यांना काय कमी आहे काय? लग्नाला फक्त 25च महिला मंडळ. एका महिला मंडळाच्या अंगावर 3-3 अर्धा किलो सोनं राव. सारे मारोडी भोरे भुसुक मी चकटा काळा झार. उग चालू बाबा मी इथं. काय सांगायचं तात्पर्य. मारवड्याच्या दुकानाची ताळावर ताळ. आपलं देहा दुपारा काळ. नवरदेवची माय गावात घेऊन हिंडती पंचबाळ. चला ग माझ्या बांड्याच्या लग्नाला. माझ्या बांड्याच्या लग्नाची सुपारी फुटाली. सुपारी फुटाली बाय बाई नवरी न कहली. सुपारी फुटाली. सुपारी फुटाली. सुपारी फुटाली. अरे पुरीच्या लग्न 4 एकर वावर गेलं. पुरीच्या
पूरच्या लग्नात 4 एकर वावर गेलं. पूरच्या बापाला वाटतं मी मोकळा झालो, पण आपला पाटील समाज आपल्या पाहुण्याला मोकळाच होऊ देत नाही. अरे नाही हो, अरे आपण पाटील येत ना आपण. पूरच्या लग्नात 4 एकर वावर गेलं. 3 वर्षांनी त्यात पोरीचं बाळंत पण आलं. पोरग झालं. पोरग बघायला अख्खं गावच गेलं. अयो बाप, पाटील येत ना आपण. अख्खं गाव गेलं. कोण कोण गेलं? कोण कोण गेलं बघू ना. गल्लीतली कौशल्ला, मोठ्या वाड्यातली सुशल्ला, अयो निर्मल्ला, उर्मिल्ला, अयो चित्रकल्ला, अयो वत्सल्ला, अयो लोबातली बिस्मिल्ला. अयो बाप, किती गेल्या बाबा, किती गेल्या पोरग बघायला. पाटील येत ना आपण. समोरच्या माणसाचा कधी विचार केला का? आपला तो युवा आहे ना, किती गेलाय पोरग बघायला. 17 घरच्या 17 जणू मांगीर बाबाची. विठला विठला एवढ्याच आपला बिराल थांबला नाही. 17 जणीचे 17 लेकर. लेकर बी एकचड एक जोखर. कुणी नकट्या नाकच, कुणी ढेबरे पोटच, कुणी घागरीच्या काठाने होटाच, कुणी ककडीवानी पायाच. संजय संजय ते तर रस्त्यानेच बघायचं करंजा. पाटील येत ना आपण. जायला काळी पिवळीच लावली. जायला काळी पिवळीच लावली. छबी बबी या कुठून आल्या आता? इथं कमी पडले का बाबा? छबी बबी सगळ्याच्या जाऊन बसली कॅबिन मध्ये. सरली आता सरली आली मदत. तिनं तर खिडकीला जागा धरली. काळी पिवळी धकली धकली. इमली कमलीच्या अंगावर भाड भाडात. विठाला विठालावी पोरग बघायला गेल्या. पैठणचा तळत पाहत बसल्या. काही काही सर्कस बघायला घुसल्या. एवढी जत्रा पोरग बघायला गेली. यांनी लेकराला काय काय नेलं गाड्या बघू ना आता. काय काय नेलं. एकीने अंगड, दुसऱ्याने टोपड, बाकीच्याने रंगीत रंगीत इतीत पिसाचे कापड. शाबासरे मावल्या 10 दिवस राहिल्या. पोट फुटू तर जेवल्या. दररोज गहू लागायचे 20-20 पाहिल्या. काय त्यांचा पोहचार वय वय. कांदा पोहे, शंकरपाळे, बुंदीचे गोळे, जेवायला पोळा गुळवणे, काय थाटा त्यांच्या बोळवणी. अरे 50,000 झाली उधारी. बिचारा झाला कर्ज बाजारी. या वाट लावली तू लगेच पडला आजारी. थांबवा कोण म्हणत हे. ऐकावं ध्यान देऊनी संत हा गाडगे बाबाची ही वाणी. ऐकावं ध्यान देऊनी संत हा गाडगे बाबाची ही वाणी. ऐकावं ध्यान देऊनी संत हा गाडगे बाबाची ही वाणी. ऐकावं ध्यान देऊनी संत हा गाडगे बाबाची वाणी. भाऊचं बक्षीस आलं बरं का. अरे कम चाले भाया. यार काय चहा घ्या ना. काही काही माणसं फोकस बरी येण्यासाठी माणसं फिरत असतात. बस खाली. अरे आमची सगळी भोरकडी ताणत तर चहा म्हणल्यास कसं होतं. विसरत होते बाया. इकडे पुढे बसलं. अरे तरुण पोरं कार्यक्रमात पाटलाचे. अरे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे तरुण आहो सावधान.
आपल्या देशात अतिरेक्याला जीवदान. आठवतो प्रसंग, अतिरेकी संसद भवनात शिरले, जवानांनी जाग्यात मारले, जे उरले ते बहादरांनी धरले, पण आपलेच कडू कारले, अतिरेक बरोबर खातीत पारले. विठला विठला नाव सांगा ना भाऊ. सोळंकी हेच गाव का? अकोले पाहुणे तुम्ही म्हणतो. अरे वा. सोळंके सरने किती रुपये दिले? किती येते इंग्लिश मध्ये? काय म्हणायचं बायला? 100चं स्पेलिंग काय? अरे वा, पुरी हुशारी. कारण या गावच्या गुरुजीचं अभिनंदन लेकराला शिकवतात. नाही तर आमच्या तिकडे कसं आहे, एका खेळात मास्तर दोन, त्यांच्याकडे लक्ष देत नाही कोण. 10ला शाळा भरी तू, 11ला काशी करी तू. मास्तरांची पगार कधी विचारली का? अरे 1 लाख रुपये. हा, पण शिक्षणाच्या नावाने बोंबा बोंबी राजा हो. तुम्हाला सांगतो बारकाल्या परव शाळा शिका, अदानी राहू नका. 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 कुंती माता वनात शिकवी 5 पांडवाला, बाळानो तुम्ही नका विसरू स्व कर्तव्याला. शकुंतलेने भरत बाळाला शिकविली नीती, भारत म्हणती या देशाला जगी जगी कीर्ती. ए बरो, तुम्ही शाळा शिका. तुमची घरची आई अडाणी, तिला शिकवा. बाप अडाणी, त्यांना शिकवा. घरच्या अडाणी आई बापाला कसं शिकवायचं? कमळाचं, कमळाचं त्याच्या लक्षात राहणार नाही. मग साध्या भाषेत सांगायचं, कशाचं? खाजायचं. गच करण्याचं. बोर नाही तर तुम्ही, मी तुमच्याकडे पाहून कार्यक्रम करतोय, कारण तुम्हाला उद्या मुंबईला जायचंय. विठला विठला. तुमचं बक्षीस आलं नाही बरं का भाऊ अजून? नाही तसं नसतं राव. सर्वांनी बक्षीस द्या. आणि ते मफमरवले गळ्यामध्ये माझे पाटील माणसं आहेत राव, त्यांच्याकडली माझी नजर आहे. त्यांचा चेहरा निवळ 100च्या नोटीसारखा आहे. बक्षीस यायला पाहिजे. जरांगे पाटलाचं गाव कोणतं? अंतरवाली. बीड जिल्ह्याचा, गेवराई तालुक्याचा. लय दमलो आज. ऊसाची तोड. अरे मुली एक बराच बरं खांदलो राव. तुम्ही म्हणता माती टाकली रोडवर. तुम्ही म्हणतात एवढी काय मरमर करतो, मजूर कोण काम करून घ्या. आता मजूर काम करीत नाहीत. या जमान्यात मजूर खातो पेंड खजूर, शेतकरी झाला निजूर. कलियुगात सारा घोटाळा झाला. मोठाला शेतकरी व्हायला गेला, मजुरांनी त्याचा धिंगाणाच केला. हल्ली आजकाल मजूर घड्याळावर काम करतोय. कामाला 8ला 4ला सुटला, म्हणतो 500 रुपये रोज माझा घातला. पण इमानदार लई रोजाने गेल्यावर लगवी ती 3 दान संडाची तिथो अंदा. संडाच्या निमताने लांब जाऊन बसतो, मालकाच्या नावाने खुद खुद हसतो रे. म्हणजे शेतात काम लय भांडवले हो. दिवस उगन दिवस. मी मण्याला म्हणलो, मनीषला दिवस उगेल म्हणलं दिवस. ते मला गाड्यात लोक थांबतात का म्हणलं, ज्यावेळी तुझे लोक उठून जातील त्यावेळी जागर आत्महत्या करीन. गणेश बरोबर आहे ना मनोज? माहिती मध्ये सांग बरं. तेच मग बरोबर का? पांडू भाऊ शेळके मग मरीवालेच ना? मग मरीवालेच का? मला तरी त्याने अंग चोरलंच बा. मग मरीवाले माल कधी. पांडू भाऊ कोणते? वर फिंगर करा. हा तुम्ही या बाती मला वाटलं ते पाठीमागचे म्हणून. मग मरीवाल्याचं बक्षीस पाहिलं. पांडू हवालदार. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग. पांडू तुझा पांडू घेऊन गेला दांडू आगे मांडू. तुझ्या सुनाने लपवला त्याचा चेंडू. लय भांडवले. अरे पांडुबा मनी 500 रुपये दिले. सूप दे. विचारला प्रेम म्हटलं. और है कोई ताकत वाला? कोई नहीं. जो डर गया समझो मर गया. होली कब है? कब है होली? अरे ओ सांभा. ते सांभा डगरीत बसला असतो. मस्त जीवन जगा राजा. काही खरं नाही माणसाचं. आज किती थाटे या घराचा.
कोणाची बांधव करू नका. आपल्या हल्ले कडू लोक आपली गेंदे गेंदे हट. अरे ईदभर बांधा वावरासाठी, आयुष्यभर भाषण बंद. काय खरे एक दिवस जात माझं आलंय जवळजवळ गाड लाकडावर बसायचं. आज किती थाटे घराचा, आज उलन उद्या पांढरा कपडा सरमडी थपडा मुखी पानाचा विडा डपडा वाजे खडखडा. तिथे गेल्यावर फुटती टवकी नोटती भावकी. आंघोळी घरी आलं की लिंबाचा पाला खातो थुकतो थू लय कडू होता. दुसरा म्हणतो थू गावातलं वातावरण लय गरम ठेवत होता. तिसरा म्हणतो थू माझी उसाची तोड आल्याला वाटात पाणी सोडित होता. पाचवा म्हणतो लय राव कडू, आमच्या समोर त्याचं नावच नका काढू. तो मेला कुणाला आलं नाही रडू. उलट समजल्यावर पोट पुढू जर खाल्ले लाडू. अरे लय राव मानू घुरट, गावात लावून द्यायचा तिरट हटकून, गावात लावून द्यायचा तिरट हटकून द्यायचा चिटकून, बाजूला व्हायचा कपडे लय राव खुंस, गावात घालायचा माणसावर माणसं भांडण लावून मधाचा धानाचा चान्स. 20 रुपये शाकडा वाटायचा, व्याजा व्याजात गरीबाचे संसार लुटायचा. कित्येक लावले देशाला, कित्येक लावले काशीला, यांनी कोंबडे खाल्ले एकादशीला. पैसे घेऊन धोका द्याला मनोहर जोशीला, त्या मायचं कडू त्याच्या परम येला. विढला विढला